नमस्कार कुंभ राशीच्या मंडळींनो, आजचा हा 24 जून बुधवार तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. कारण ग्रह नक्षत्राची स्थिती अशी काही बनत आहे की एक बातमीमुळे, एक फोन कॉलमुळे, एक मेसेजमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या अचानक भेटीमुळे तुमच्या जीवनात दिशा कायमची बदलू शकते. हो मंडळी, कदाचित तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल, एखादे काम अडकलेले असेल, एखादा निर्णय प्रलंबित असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळण्याची अपेक्षा असेल, तर आजचा दिवस त्या प्रतीक्षेचा शेवट करण्याचे संकेत देत आहे. विश्व तुम्हाला एक असा संकेत देणार आहे ज्यामुळे तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचे महत्त्व समजणार. अनेक वेळा आपल्याला वाटते की काही बदलत नाही, नशीब साथ देत नाही, मेहनतीचे फळ मिळत नाही. पण मंडळी, जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा फक्त एक क्षण संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आणि आजचा दिवस त्या क्षणापैकी एक असू शकतो. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींसाठी आज आर्थिक बाबत मोठी हालचाल दिसू शकते. काहींना नवीन कामाची संधी मिळू शकते, काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात, काहींना नोकरीतून शुभ बातमी मिळू शकते, तर काहींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याच्या संबंधित असा संदेश मिळू शकतो जो त्यांच्या मनातील सर्व संभ्रम दूर करेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, आज मिळणारी बातमी सुरुवातीला लहान वाटू शकते, कदाचित तुम्हाला लगेच तिचे महत्त्व समजणार नाही, पण पुढील काही दिवसात त्याचा परिणाम इतका मोठा होईल की तुम्ही स्वतः म्हणाल, हा दिवस माझ्यासाठी खरोखर खास होता. मंडळी, आज बुध ग्रहाचा प्रभाव विशेष सक्रिय आहे. बुध ग्रह म्हणजे संवाद, माहिती, कागदपत्रे, संदेश आणि बातम्या. त्यामुळे आज मिळणारा प्रत्येक फोन कॉल, मेसेज, प्रत्येक ईमेल आणि प्रत्येक भेट याकडे विशेष लक्ष द्या. कारण नशीब आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष ज्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात संघर्ष अनुभवला आहे, ज्यांना वारंवार अडथळे आले आहेत, त्यांचे काम पूर्ण होत नव्हते किंवा त्यांच्या आयुष्यात अनिश्चित वाढली होती, त्यासाठी आजचा दिवस आशेचं किरण घेऊन येत आहे. तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होण्याची शक्यता निर्माण होत आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आज तुमच्या आसपास असलेली एक व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका निभावू शकते. ही व्यक्ती मात्र किंवा एक मित्र किंवा एक मैत्रीण ही असू शकते, किंवा नातेवाईक असू शकते, सहकारी असू शकते, किंवा बराच काळ संपर्क नसलेली एखादी व्यक्ती देखील असू शकते. या व्यक्तीकडून मिळालेली माहिती किंवा सल्ला तुमच्यासाठी भाग्याचे दार उघडू शकतो. म्हणून आज कोणालाही दुर्लक्ष करू नका, कोणतेही संवाद हलक्यात घेऊ नका. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत कोणती आहे ती बातमी जी तुमचं भविष्य बदलू शकते, कोणत्या क्षेत्रात तुम्हाला सर्वात मोठा लाभ मिळू शकतो. प्रेम, नाते, संबंध, करिअर आणि आर्थिक बाबत ग्रह हे संकेत देत आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक असा छोटासा उपाय सांगणार आहे जो तुमच्या भाग्याला आणखीन गती देऊ शकतो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला एक संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संकेतापैकी एक ठरू शकतो ते देणार आहे. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ती कोणती बातमी आहे ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. ग्रहाची सध्याची स्थिती पाहता ही बातमी मुख्यतः 4 क्षेत्रात संबंधित असू शकते: करिअर, पैसा, नाते, संबंध आणि नवीन संधी. सर्वप्रथम करिअरबद्दल बोलूया. जी व्यक्ती नोकरी करत आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस विशेष. बऱ्याच काळापासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता त्यासंबंधी एक सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा बढतीची सुरुवात होण्याचे संकेत आहे. काही कुंभ राशीच्या व्यक्तींना अचानक एखादा फोन कॉल किंवा संदेश मिळू शकतो. हा संदेश नवीन नोकरी, मुलाखत किंवा कामाच्या नवीन संधीशी संबंधित असू शकतो. विशेष म्हणजे ही संधी तुम्ही अपेक्षा केली नव्हती, आशा ठेवली नव्हती. या व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलूया. जर तुम्ही व्यक्तीचा व्यवसाय करत असाल तर आज एखादा ग्रह, जुना संपर्क किंवा नवीन भागीदारी तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकते. काही दिवसापासून थांबलेला व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतो. ज्या लोकांनी पैसे अडकवले आहेत ते असे वाटत होते त्यांच्यासाठी देखील आशेचं किरण दिसत आहे. आर्थिक बाबत आज विश्व तुम्हाला एक सकारात्मक संदेश देत आहे. मंडळी, पैसा नेहमी थेट हातात येऊन लाभ देत नाही. कधी कधी पैशाची संधी, नवीन मार्ग किंवा योग्य व्यक्तीची भेट देखील मोठ्या धनलाभाचे संकेत असतात. आज
तुमच्यासोबत असेच काही घडू शकते. आता नातेसंबंधाविषयी बोलूया. अनेक कुंभ राशीच्या व्यक्ती गेल्या काही काळापासून एखाद्या व्यक्तीबाबत सब्रह आहेत. काहींना अपेक्षित प्रसंग मिळत आहे, काही मध्ये गैरसमज आहे, तर काही पण जुन्या नात्याची आठवण मनात ठेवून बसले आहेत. आज या क्षेत्रात हालचाल दिसत आहे. एखादा संदेश, फोन कॉल किंवा अनपेक्षित भेट तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकते. विशेष ज्यांच्या आयुष्यात प्रेमाच्या संबंधित अडचणी आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस नवीन आशा घेऊन येऊ शकतो. परंतु इथे एक सावधगिरीचा इशारा देखील आहे. प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. आज तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक माहितीवर तसेच विश्वास ठेवू नका. आधी विचार करा, परिस्थिती समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. कारण बुध ग्रह जितका शुभ बातम्याचा कारण आहे तितका तो गोंधळ निर्माण करण्याची शक्यता देखील ठेवतो. मंडळी, आजचा दिवस तुमच्यासाठी संधी घेऊन आला आहे, पण त्या संधीला ओळखण्याची जबाबदारी तुमची आहे. कधी कधी नशीबदार ठोठवतं, पण आपणच ते ऐकत नाही. आज असे होऊ देऊ नका. आज प्रत्येक संवाद, प्रत्येक भेट आणि प्रत्येक माहिती याकडे लक्ष द्या. कारण यापैकी एखादी एक गोष्ट तुमच्या भविष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत ती कोणती व्यक्ती आहे जी तुमच्या जीवनात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे आणि तिच्याकडून तुम्हाला नेमका कोणता संकेत मिळणार आहे. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, ग्रहाच्या संकेतानुसार आजच्या दिवशी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावू शकते. ही व्यक्ती कोण असेल हे प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं, पण तिच्याकडून मिळणारी माहिती, सल्ला किंवा बातमी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेष गोष्ट म्हणजे ही व्यक्ती कदाचित तुमच्या रोजच्या संपर्कात नसेल. काहींसाठी ती जुनी मित्र असेल, काहींसाठी नातेवाईक, तर काहींसाठी पूर्वीचं सहकारी किंवा बराच काळ संपर्क नसलेली व्यक्ती असू शकते. आज अचानक एका व्यक्तीकडून फोन, मेसेज किंवा भेट होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला हा संवाद अगदी साधा वाटेल, पण जसजसं संभाषण पुढे जाईल तसतसं तुम्हाला जाणवेल की विश्व या व्यक्तीच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वाचा संकेत देत आहे. कुंभ राशीच्या व्यक्तींना करिअरच्या संबंधित मदत मिळू शकते. एखादी नवीन नोकरी, व्यवसायाची संधी किंवा आर्थिक लाभाचा मार्ग व्यक्तीद्वारे समोर येऊ शकतो. तर काहींसाठी ही व्यक्ती मानसिक आधार देणारी ठरेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात जी अस्तव्यस्त चिंता किंवा संभ्रम होता त्यातून बाहेर पडण्यासाठी ही व्यक्ती मदत करू शकते. मंडळी, जीवनात काही लोक असे असतात जे योग्य वेळी आपल्या आयुष्यात येतात, आपली दिशा बदलून टाकतात. आज अशाच एखाद्या व्यक्तीचा प्रभाव तुमच्या जीवनावर पडण्याची शक्यता आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकार, राग किंवा जुने मतभेद येऊन देऊ नका. जर एखादी व्यक्ती तुमच्या संपर्कात साधत असेल तर तिचे म्हणणे शांतपणे ऐका. कारण आज विश्व अनेकदा माणसाच्या रूपात आपल्याला संधी पाठवत असतं. विशेष दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी एखाद्या महत्त्वाचा संवाद होऊ शकतो. काहींना एखाद्या जुन्या प्रकारचा निकाल मिळू शकतो. काहींना प्रतीक्षेत असलेल्या कामाबद्दल सकारात्मक माहिती मिळू शकते. कुंभ राशीच्या अविवाहित व्यक्तींसाठी देखील आजचा दिवस विशेष आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण त्या विषयाकडे वळूया ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते, पैसा, आर्थिक स्थिती आणि धनलाभ. 24 जूनचा हा दिवस तुमच्या आर्थिक जीवनात काही महत्त्वाचे संकेत घेऊन आला आहे. गेल्या काही काळात अनेक कुंभ राशीच्या व्यक्तींना पैशाबाबत ताणतणाव आणि सामना करावा लागला असेल. अपेक्षित उत्पन्न मिळलं नाही, कर्ज वाढेल, काही व्यवहार अडकलेले किंवा आर्थिक नियोजन बिघडलेले असेल. परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलण्यास सुरुवात करा. आज ग्रहाची स्थिती सूचित करीत आहे की आयुष्यात धनप्राप्तीचे नवीन मार्ग उघडू शकतात. लक्षात ठेवा, हा धनलाभ अचानक लॉटरीसारखा नसेल. हा लाभ तुमच्या मेहनतीचं फळ म्हणून येणार आहे. काहींना नवीन कामाची संधी मिळेल, काहींना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळेल, काहींना जुने अडकलेले पैसे परत मिळतील, तर काहींना अशा व्यक्तीची भेट होईल जी त्यांच्या आयुष्यात प्रगतीचा मार्ग मोकळा करेल. मंडळी, आज विशेष कागदपत्रे, करार, व्यवहार आणि आर्थिक निर्णय यामध्ये सावधगिरी बाळगा. कारण काही कुंभ राशीच्या व्यक्तींना आज एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून आर्थिक सल्ला मिळू शकतो. हा सल्ला पुढील काळात खूप उपयोगी ठरेल. नशीबदार उघडतं, पण त्या दारातून आज चालत जाण्याचे काम आपल्याला करावं लागते. प्रेम संबंध, नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवनात कोणता मोठा बदल घडण्याची शक्यता आहे आणि कोणती व्यक्ती तुमच्या मनाला सर्वात मोठा आनंद देणार आहे.
तर कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, पैसा, करिअर, संधी, त्यानंतर आता आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत. हृदयाच्या सर्वात जवळ असतं प्रेम, नाते, संबंध आणि कुटुंब. आजचा दिवस याबाबत अनेक कुंभ राशीच्या व्यक्ती विशेष ठरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून किंवा महिन्यापासून तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल अनेक प्रश्न असतील. कदाचित संवाद कमी झाला असेल, गैरसमज निर्माण झाले असतील किंवा एखादे नाते कोणत्या दिशेने जात असेल याबद्दल संभ्रम असेल. पण आज ग्रहाची अशी ऊर्जा त्या अडथळ्याला हळूहळू दूर करण्याचे संकेत देत आहे. विशेष ज्या व्यक्ती प्रेम संबंधात आहे त्यांना आज जोडीदाराकडून एखाद्या सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. एक साधा मेसेज, एक फोन कॉल किंवा एक मनापासून झालेला संभाषण तुमच्या नात्यातील तणाव कमी करू शकतो. आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीकडून अचानक संपर्क होण्याची शक्यता देखील आहे. विवाहित व्यक्तीसाठी देखील शुभ संकेत देत आहे. जोडीदारासोबत असलेले छोटे छोटे मतभेद दूर होऊ शकतात. ही बातमी शिक्षण, नोकरी, विवाह, संतती किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या यशाच्या संबंधित असू शकते. एक प्रेमळ शब्द, एक समजून घेणारा दृष्टिकोन आणि थोडासा संयम आणि समस्या दूर करू शकतो. हा सल्ला भविष्यात मोठ्या निर्णयासाठी उपयोग पडू शकतो. तसेच मुलांच्या संबंधित एखादी चांगली बातमी देखील मिळेल. आज कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं, कोणत्या चुका टाळायच्या आणि ग्रहाने दिलेला महत्त्वाचा इशारा कोणता आहे. आतापर्यंत आपण शुभ संकेत, आनंदाची बातमी, प्रत्येक शुभ काळामध्ये सावधगिरी बाळगणे देखील आवश्यक असते. कारण अनेक वेळा नशीब आपल्या दारात येते पण आपण नकळत या चुका करतो. त्यामुळे सुवर्ण संधी आपल्याला हातातून निसटून जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे पण ग्रह एक महत्त्वाचा इशारा देत आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे उताळपणा टाळा. आज सकाळी एखादी बातमी, ऑफर किंवा संधी समोर आली तसेच निर्णय घेऊ नका. आज एखाद्या व्यक्तीचे बोलणे तुम्हाला आवडणार नाही. कदाचित एखादी टीका होईल, एखादा मतभेद निर्माण होईल किंवा एखादे वागणे तुम्हाला चुकीचे वाटेल. आजचा दिवस वाद जिंकण्याचा नाही तर संधी जपण्याचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक बाबत सावधगिरी. कोणालाही लगे पैसे उधार देऊ नका. कागदपत्रे न वाचता कोणावर विश्वास ठेवू नका. मंडळी, काही कुंभ राशीच्या व्यक्तींना जुन्या आठवणी किंवा जुनी व्यक्ती पुन्हा समोर येऊ शकतात. तुमच्या यशाबद्दल तुमची योजना, तुमच्या निर्णय शंका निर्माण करू शकते. अशा लोकांपासून थोडे ठेवा अंतर. कारण प्रत्येक स्वप्न पूर्ण होण्याआधी त्याची परीक्षा घेतली जाते. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण त्या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आज ग्रहाने दिलेले स्पष्ट संकेत, एक बातमी, एक संधी, एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते. परंतु घराचा आशीर्वाद पूर्णपणे प्राप्त करण्यासाठी एक छोटा उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज बुधवार असल्यामुळे बुध ग्रह आणि भगवान गणेश यांचा विशेष प्रभाव राहणार आहे. आजचा सोपा उपाय, सकाळी किंवा संध्याकाळी भगवान गणेशाच्या समोर बसून मन शांत करा. त्यानंतर 21 वेळा हा मंत्र बोला, ओम गण गणपते नमः. मंत्र म्हणताना आपल्या मनातील इच्छा आणि उद्दिष्ट याचा विचार करा. त्यानंतर गणेशजींना दुर्वा किंवा हिरव्या रंगाचे फूल अर्पण करा. जर ते शक्य असेल तर फक्त श्रद्धेने नमस्कार करा. हा उपाय तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्यास आणि योग्य संधी आकर्षित करण्यास मदत करतो. आज एखादी गरजू व्यक्तीला हिरवी मूग डाळ दान करा. हे दान बुध ग्रहाला मजबूत करण्याचे कारण मानते. त्यामुळे संवाद, नोकरी, व्यवसाय, आर्थिक बाबतमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कुंभ राशीच्या मंडळींनो, कधी कधी आपण खूप काळ अंधार अनुभवतो आणि मग अचानक एक छोटा प्रकाश आपल्या संपूर्ण मार्ग उजळून टाकतो. आजचा दिवस त्या प्रकाशाची सुरुवात असू शकतो. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची मेहनतीवर विश्वास ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विश्वाने तुमच्यासाठी आखलेल्या योजना विश्वास ठेवा. कारण प्रत्येक विलंब म्हणजे नकार नसतो. अनेक वेळा तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. पुढील काही दिवसात तुम्हाला मिळणारी एक माहिती, एक बातमी किंवा एक संधी तुमच्या विचारापेक्षा जास्त महत्त्वाची ठरू शकते. म्हणून सहग राहा, सकारात्मक राहा आणि प्रत्येक संधीचे स्वागत करण्यास तयार राहा. कारण नशीब जेव्हा दार ठोठवते तेव्हा तयार असलेली लोक त्या संधीचे सोने करतात. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय गणेश नक्की लिहा आणि विश्वास ठेवा की येणारे दिवस तुमच्यासाठी आनंद, प्रगती, यश घेऊन येत आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. बाय बाय सर्वांना.